नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आता बातमी आहे अपघाताची, पाहूया सविस्तर. नांदेड जिल्ह्यातील सगरोळी येथील वाळू डेपो क्रमांक 2 वरून वाळू भरून निघालेल्या एका हायवा गाडीने देगलूरकडे जाणाऱ्या मार्गावर सगरोळी बसस्टँड जवळ एका मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने 2 तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बिलोली तालुक्यातील सगरोळी बसस्टँड जवळ दिनांक 26 मे रोजी सकाळी ही घटना घडली आहे. बिलोली तालुक्यातील सगरोळी येथे सध्या 2 वाळू घाट डेपो चालू आहेत. वाळू डेपो क्रमांक 2 मधून वाळू भरून निघालेला हायवा क्रमांक MH04FJ 9709 हा हायवा सगरोळी येथून देगलूरकडे जात असताना समोरून येत असलेल्या दुचाकी क्रमांक PS16EY 8678 या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने या धडकेत दुचाकीवरील मोईन वजीरसाब शेख वय 35 राहणार हिरप्पा तालुका बिलोली व नवीन संग्राम पवार वय 25 राहणार सगरोळी या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. बिलोली तालुक्यात सध्या वाळू डेपोच्या नावाखाली शासनाने दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लंघन करीत ठेकेदार मंडळी रात्रंदिवस अवैधरित्या वाळूचे उत्खनन करीत असून प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहे असा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. घरकुलाच्या व इतर कामासाठी वाळू मोठ्या प्रमाणात मागणी असल्यामुळे नागणी येचगी सगरोळी येथील वाळू डेपोतून घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली वाळूचे उत्खनन करून शासनाला चुना लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाळू घाटावरील होणारी वाळूची वाहतूक आणि नियमावर बोट ठेवल्यास महसूल प्रशासनाला कोट्यावधी रुपयाचा महसूल मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर वाळू वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर ठेवून भरधाव वेगाने वाळूची वाहतूक करणाऱ्या हायवावर निर्बंध लादल्यास येथील दुचाकी व इतर वाहनधारकांना अपघातास बळी पडणार नाहीत हे मात्र तितकेच खरे. ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, बिलोली, नांदेड. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.